श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. निवृत्तीनाथांचं मन ज्ञानदेवांनी वळवलं, परंतु सोपानदेवांना सुद्धा पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणावं आणि पावन व्हावं याची काही आवश्यकता वाटेना. परंतु ज्ञानदेवांच्या आग्रहापुढे सर्वांनाच मान डोलवावी लागली. आळंदीकरांचं पत्र घेऊन ही भावंडे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रतिष्ठान म्हणजे हल्लीच्या पैठण या क्षेत्री गेले. तिथे ब्राह्मण सभेमध्ये असणाऱ्या श्रेष्ठ माणसांसमोर, द्विजांसमोर, ब्रह्मवृंदांसमोर निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानदेवांनी आळंदीकर ब्राह्मणांनी दिलेले पत्र त्यांच्यासमोर ठेवलं आणि आपला सारा वृत्तांत त्यांना सांगितला. संन्यास घेतलेल्या आणि पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये आलेल्या अशा या संन्याशाची ही पोरं आहेत हे लक्षात येताच त्यांनीसुद्धा असं सांगितलं की याच्यासाठी कुठलंही प्रायश्चित्त आपल्या धर्मग्रंथामध्ये नाही. यावर आमची गती काय असा प्रश्न निवृत्तीनाथांनी पैठणच्या द्विजवरांना सुद्धा विचारला, परंतु त्यांना काहीच उत्तर देता आलं नाही. आणि यावर एक उपाय आहे असं ते म्हणाले. या एक उपाय असे शास्त्र मते, अनन्य भक्ती ते अनुसरावे, तीव्र अनुतापे करावे भजन, गो खर आणि श्वान वंदुनिया, वंदावे अंत्यज ब्रह्मभावनेसी, ऐसे पद्धतीसी बोलले. असा हा अभंग लिहून नामदेव महाराजांनी त्या पैठणच्या ब्रह्मवृंदांनी काय निर्णय दिला हे आपल्या अभंगातून सांगितलं. त्यांचा हा उपदेश ऐकून निवृत्तीनाथांना आनंदच झाला. ते म्हणाले, महाराज आपण सांगाल ते आम्हाला मान्य आहे. असे म्हणून त्यांनी ब्रह्मवृंदांच्या या निर्णयाचा स्वीकार केला. इतक्यात काही टवाळ लोकांचं लक्ष या भावंडांकडे गेलं आणि ते त्यांची टवाळी करत असताना एक माणूस आपल्या रेड्यावर पाणी भरण्याची पखाल ठेवून चालला होता आणि त्या रेड्याचं नाव पण योगायोगाने ज्ञानदेवच होतं आणि म्हणून तो त्याला लाडाने ज्ञान्या असं म्हणून हाक मारत होता. ते ह्या टवाळखोर लोकांनी पाहिलं. एकाने टवाळी केली आणि तो ज्ञानदेवांना उद्देशून म्हणाला, तुमचं नाव आणि याचंही नाव ज्ञान्याच आहे. त्यावर ज्ञानदेव म्हणाले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अहो नुसतं नावच काय, त्याच्या आतला आत्मा आणि माझ्या आतला आत्मासुद्धा एकच आहे. आणि मग पुढे काय घडलं हे नामदेवांच्या शब्दातच त्यांच्या अभंगातून आपण ऐकूया. नामदेवांनी लिहून ठेवलंय, मारती आसूड म्हैशियाचे पाठी, ते वळ उठी ज्ञानदेवा, म्हणती द्विजवर अहो ज्ञानदेवा, या पासोनी उच्चारावा वेदध्वनी, तरीच तुमची सत्ता आम्हा कळो येईल, नाही तर बोल नका काही. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा,
वेदाचा आरंभ करिता झाला पशु, विधी उपन्यासू सांगू लागला पुढे. करीती आश्चर्य सकळ द्विजवर, हे 3 अवतार 3 देवांचे. आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली, आम्हापासून झाली थोर चुकी. कर्मठ अभिमाने ठकलो देहबुद्धी, गोवियली विधी निस्संदेह. नेणो भक्ती ज्ञान वैराग्याचा लेश, कुटुंबाचे दास होऊनी ठेलो. आणि कासी सांगो आपण नाचरो, लटिकेच हुंबरो प्रतिष्ठेसी. धन्य यांचा वंश धन्य यांचे कुळ, धन्य पुण्यशील अवतार हे. सकळ द्विजवर करती नमस्कार, आनंदे जय जयकार करीती. ज्ञानदेव म्हणे तुमच्या चरणांचा महिमा, सामर्थ्य हे आम्हा अंगी नाही. असा हा नामदेव महाराजांनी लिहिलेला अभंग या सर्व घटनेचं वर्णन करणारा आहे. त्याचं आपण आता काय नेमकं घडलं ते बघूया. तो रेडा जेव्हा तिथून जात होता तेव्हा त्या टवाळखोर माणसांनी ज्ञानदेवांना उद्देशून त्यांची चेष्टा केली आणि त्यांना म्हणाले, तुझंही नाव ज्ञान्या आणि त्या रेड्याचंही नाव ज्ञान्या. यावर ज्ञानदेव म्हणाले, अहो नावच काय, त्याचा आणि माझा आत्मासुद्धा एकच आहे. असं म्हटल्याबरोबर ती टवाळखोर मंडळी हसू लागली. त्यांनी चाबकाचे फटकारे त्या रेड्याच्या पाठीवर मारले. परंतु आश्चर्य असं घडलं की चाबकाचे फटकारे रेड्याच्या पाठीवर मारलेले असताना त्याचे वळ मात्र ज्ञानदेवांच्या पाठीवर उमटले. आणि मग त्यांनी आणखीन पुढे जाऊन ते म्हणाले, जर तुमचा आणि याचा आत्मा एकच असेल तर मग याच्या तोंडून तुम्ही आम्हाला वेद म्हणून दाखवा. यावर ज्ञानदेव म्हणाले, हा मुका प्राणी जरी असला तरी हा सुद्धा वेद म्हणू शकेल बरं, कारण ओंकार हे मूळ वेदाचंच स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मुखातून ओंकार म्हणायला सुरुवात केली आणि तिकडे तो रेडासुद्धा हंबरू लागला आणि त्याच्या हंबरण्यातून ओंकार स्वर निघू लागला. आणि त्या ओंकारापाठोपाठ ओंकारातूनच निर्माण झालेले हे जे वेद आहेत त्या वेदांचा सुद्धा आरंभ त्या पशुने म्हणण्यास सुरुवात केली. हा चमत्कार जेव्हा तिथल्या या द्विजवरांनी पाहिला मग त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण उगाचच यांना त्रास दिला. हे देवांचेच अवतार आहेत आणि आदिमाया मुक्ताबाई ही सुद्धा आदिमायेचाच अवतार आहे. आपण विनाकारण यांना त्रास दिला. अशा प्रकारे त्यांना त्याचा पश्चात्ताप व्हायला लागला आणि मग त्यांनी त्यांचा जय जयकार केला आणि धन्य तुमचं कुटुंब, धन्य तुमचा वंश, धन्य तुमचं कुळ असा त्यांचा जय जयकारही केला. त्यावर ज्ञानदेव त्यांना म्हणाले, अहो हे सारं सामर्थ्य आपल्या चरणाचा महिमा आहे, नाही का? आमच्यामुळं हे घडलं नाही, आपल्या चरणांच्या महिम्यामुळंच हे घडलेलं आहे. अशा प्रकारे अलौकिक योग सामर्थ्याने आणि आपल्या चमत्काराने ज्ञानदेवांनी आपण किती महान आहोत हे कृतीतून दाखवून दिलं.
हे पाहताच तिथल्या ब्रह्मवृंदांचे डोळे दिपले. सभेचं विसर्जन झालं, परंतु शुद्धीपत्र देण्याचं भान सुद्धा त्यांना राहिलं नाही. परंतु नंतर मात्र त्यांनी पुन्हा एकदा सभा भरवून पैठणच्या या द्विजवरांकडून शुद्धीपत्र त्यांना देण्यात आलं. त्या शुद्धीपत्रातील आशय नामदेव महाराज वर्णन करतात. ते म्हणतात, हे परलोकीचे तारू देवत्रय यासी, प्रायश्चित्त काय यासी द्यावे कुणी. नाही का? नामदेव महाराज म्हणतात, हे या लोकांमधले नाहीच आहेत, हे परलोकांमधले 3 देव आहेत. यांना प्रायश्चित्त किंवा शुद्धीपत्र आम्ही काय कोणी द्यावं. अशा प्रकारे नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्या पैठणकरांकडून शुद्धीपत्र हातात पडताच त्यांचा पहिला शिष्य ज्ञान्या हाच झाला आणि त्या ज्ञान्याला घेऊन त्यांनी पैठण सोडलं. या प्रसंगापासून ज्ञानदेवांची कीर्ती सर्वत्र फैलावली आणि झुंडीच्या झुंडी दर्शनासाठी येऊ लागल्या. त्यांच्या मुखातून अध्यात्म श्रवणाचा लाभ व्हावा म्हणून या 4ही भावंडांना निरनिराळ्या गावामध्ये लोक बोलवू लागले. गहिनीनाथांच्या प्रसादाने पूर्णत्व पावलेले निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांच्या प्रसादाने ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले हे 3ही भावंडे, यांना स्वतःकरता काहीच करायचं नव्हतं, परंतु कीर्तन आणि प्रवचनाद्वारे भक्तिमार्गाचा प्रसार करत करत लोककल्याणाचं आणि लोक उद्धाराचं कार्य करत ही मंडळी संचार करत राहिली. शके 1212 नेवासा या मुक्कामी ज्ञानदेव जेव्हा गेले, तेव्हा त्यांनी तिथे असणाऱ्या नदी काठावर एका शंकराच्या देवळामध्ये बसून श्रीमद भगवद्गीतेवरील आपला हा ज्ञानेश्वरी नावाचा महान असा टीका ग्रंथ लिहून पूर्ण केला. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहून घेतली, असा स्पष्ट उल्लेख ज्ञानेश्वरांनी स्वतःच केलेला आहे. आणि ते म्हणतात, हे सारं माझ्या गुरूंचं कर्तृत्व आहे. बोलविता धनी तोच आहे, मी केवळ निमित्त मात्र आहे. किंवा त्यांनी आपल्या स्वतःला कळसूत्री बाहुली हा शब्द वापरलेला आहे. ते म्हणतात, मी जणू काही कळसूत्री बाहुली आहे आणि नाचवणारा तो माझा गुरु समर्थ आहे. तो जसा बोलवेल तसा मी बोललो आणि त्याने जशी बुद्धी दिली तसं मी हे सगळं सांगितलं. अशा पद्धतीने अत्यंत शरणागत भावनेने गुरूंवर असणाऱ्या नितांत श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तिभावनेने गुरूंना शरण जाऊन गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी सांगितला. त्यानंतर निवृत्तीनाथांच्याच सांगण्यावरून त्यांनी अमृतानुभव किंवा अनुभवाचं अमृत, अनुभवामृत हा ग्रंथ लिहिला. ज्या ग्रंथाचा अभ्यास जन्मभर करून सुद्धा पुरा होत नाही आणि प्रत्येक वेळेला नवीनच आनंद जो ग्रंथ देऊ शकतो,
असा हा अमृतानुभव नावाचा ग्रंथ. त्यानंतर त्यांनी चांगदेव महाराजांना उद्देशून ज्या काही ओव्या लिहिल्या, 65 ओव्या, त्या 65 ओव्यांचा एक वेगळाच ग्रंथ, ज्याला चांगदेव पासष्टी म्हणून ओळखलं जातं, तोही ग्रंथ ज्ञानदेवांनी लिहिला. परंतु ज्ञानेश्वरीला जी लोकप्रियता मिळाली, ती लोकप्रियता या अमृतानुभव किंवा चांगदेव पासष्टी या ग्रंथांना मिळाली नाही. त्याचं कारण एवढंच आहे की हे दोन्ही ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या मानाने थोडेसे क्लिष्ट आहेत, थोडेसे अवघड आहेत आणि समजण्यासाठी फारच दुर्लभ आहेत. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या 3 ग्रंथांची निर्मिती केली आणि शिवाय अनेक प्रकारचे अभंग त्यांनी लिहिले. गोपाल कृष्ण भगवान की जय.